आणि त्यानंतर मी तुम्हाला शेअर स्क्रीन करते. बघा प्रॉब्लेम पहा, सर्वांच्या समोर प्रॉब्लेम असेल. There was a fire in godown of Atlas Trading Company, Ahmedabad on the accounting records and subsidiary books were saved. Following accounting information is available from them. आग लागलेली आहे ॲटलस ट्रेडिंग कंपनीला 31 डिसेंबर 2014 ला आग लागलेली आहे आणि जे रेकॉर्ड वाचलेला आहे आगीपासून त्या रेकॉर्ड मधून जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती खालील प्रमाणे आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टॉक दिलेला आहे 1 जुलै 2013 चा. 1 जुलै 2013 चा स्टॉक आहे. अमाउंट आहे 44,000 रुपये. हा ओपनिंग स्टॉक आहे, कारण की इयर जे दिलेलं आहे बघा पुढे, परचेसेस फॉर द इयर एंडेड 30 जून 2014, म्हणजे त्यांचं जे इयर आहे ते आहे 1 जुलै ते 30 जून. त्यामुळे जो ओपनिंग स्टॉक आहे तो 1 जुलै 2013 चा दिलेला आहे. बघा जो स्टॉक दिलेला आहे तो 1 जुलैचा ओपनिंग स्टॉक आहे. इयर कसं आहे, जुलै ते जून असं आहे. जनरली आपल्याला एप्रिल ते मार्च किंवा जानेवारी ते डिसेंबर अशा इयरची सवय असते, परंतु जे इयर आहे ते जुलै ते जून असं आहे. म्हणजे परचेसेस दिलेले आहेत ते आपल्या आग लागल्याच्या 1 वर्ष अगोदरचं जे अकॅडमिक इयर क्लोज झालेलं आहे ते परचेसेस आहेत 51,800. ते आपण आपल्या फर्स्ट ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. त्यानंतर त्याच्याच खाली रिटर्न आउटवर्ड दिलेले आहेत. रिटर्न आउटवर्ड हे आपण परचेसेस मधून लेस करणार आहोत. परचेसेस मधून रिटर्न आउटवर्ड लेस करायचे आहेत 800 रुपये. आपण जनरली ट्रेडिंग अकाउंटला रिटर्न्स लेस करतच असतो. त्यानंतर कॅरेज इनवर्ड नावाचा आयटम आलेला आहे जो नवीन आहे. कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार. कधी कधी फसवी ऍडजस्टमेंट असते, कॅरेज इनवर्डच्या ऐवजी कॅरेज आउटवर्ड पण देऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की कॅरेज आउटवर्ड आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतो, ट्रेडिंगला घेत नाही. जर बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कॅरेज आउटवर्ड आले तर त्याचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत बघा. सेल्स फॉर द इयर एंडेड 30 जून 2014 चे सेल्स आहेत. ते पण आपण पहिल्या ट्रेडिंगला घेणार आहोत 90,700 रुपये. त्यानंतर रिटर्न इनवर्ड्स आहेत. रिटर्न इनवर्ड्स म्हणजे आपण सेल्स मधून रिटर्न्स लेस करणार आहोत, ते आहेत 700 रुपये. त्यानंतर स्टॉक दिलेला आहे 30 जून 14 चा. हा क्लोजिंग स्टॉक आहे 30,800. त्यावर आपण वर्किंग नोट तयार करणार आहोत कारण स्टॉकचं व्हॅल्युएशन जास्त झालेलं आहे. त्यानंतर परचेसेस आहेत 1 जुलै ते 31 डिसेंबरचे. हे आपण मेमोरेंडम ट्रेडिंगला घेणार आहोत 32,400. त्याचे पण रिटर्न्स दिलेले आहेत. रिटर्न टू सप्लायर्स म्हणजेच परचेस रिटर्न आहेत. परचेस रिटर्न आपण परचेसेस मधून लेस करणार आहोत 400 रुपये. त्यानंतर कॅरेज इनवर्ड आहे ते आपण मेमोरेंडम ट्रेडिंगला घेणार आहोत, कारण की मेमोरेंडम ट्रेडिंगच्या अकाउंट साठीची जी तारीख आहे 1 जुलै ते 31 डिसेंबर त्या पिरियड मधले कॅरेज इनवर्ड आहेत ते आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार आहोत. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1 जुलै 2014 ते 31 डिसेंबर 2014 चे 50,800 रुपये. ते आपण मेमोरेंडम ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत आणि त्यातून रिटर्न फ्रॉम कस्टमर जे आहेत म्हणजे सेल्स रिटर्न ते मायनस करणार आहोत 800 रुपये. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन मध्ये असं सांगितलेलं आहे, देअर वॉज अ प्रॅक्टिस इन फर्म टू व्हॅल्यू स्टॉक ॲट 10% अबव कॉस्ट. फर्मची प्रॅक्टिस आहे की स्टॉकचं व्हॅल्युएशन 10% जास्तनी होत असतं. कालच्या प्रॉब्लेम मध्ये 90% होतं, म्हणजे 10% कमी झालं होतं. आजच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय की फर्मची प्रॅक्टिस आहे की स्टॉकचं व्हॅल्युएशन 10% जास्त होतं. मग जास्त होतं म्हणजे 100 मध्ये आपण 10 मिळवणार. जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ओपनिंग स्टॉकची 44,000 रुपये ती 10% नी अबोव आहे, म्हणजे 110 44,000 असं इक्वेशन आपण मांडणार आहोत. त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉकची जी व्हॅल्यू दिलेली आहे 30,800 रुपये ती 110 30,800 याप्रमाणे इक्वेशन आपण मांडणार आहोत. त्यानंतर
नेहमीप्रमाणे स्टॉक सॅल्वेज दिलेला आहे 4,000 रुपये आणि इन्शुरन्स पॉलिसीची जी अमाऊंट आहे ती आहे 21,000 21,000 रुपये आणि ऍव्हरेज क्लॉज आहे हे सांगितलेलंच आहे आपल्याला. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्ट आपण वर्किंग नोट तयार करणार आहोत. वर्किंग नोट आपण स्टॉकच्या व्हॅल्युएशनची करणार आहोत. सर्वांना स्क्रीन दिसते पहा. आपण फर्स्ट वर्किंग नोट करतोय स्टॉकच्या व्हॅल्युएशनची. ॲटलस ट्रेडिंग कंपनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. वर्किंग नोट घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. आता कालच्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉक 90% व्हॅल्यू झाला होता. तुमच्या माहितीसाठी तुम्ही एक वरती वाक्य टाकलं तरी चालेल. स्टॉक व्हॅल्यूड ॲट 10% अबव कॉस्ट. स्टॉक व्हॅल्यूड ॲट 10% अबव कॉस्ट. त्यानंतर खालच्या ओळीवर घ्या ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 44,000. आता आपण इक्वेशन मांडताना 10% अबव कॉस्टला स्टॉक व्हॅल्यू झालेला आहे म्हणून 100 मध्ये 10 मिळवणार आहोत. काल आपण 90% व्हॅल्यू होता म्हणजे 10% कमी होते म्हणून 100तून 10 कमी केले होते. मग आज इक्वेशन मांडताना 110 44,000 100 क्वेश्चन मार्क याप्रमाणे मांडा. 110 44,000 100 क्वेश्चन मार्क याप्रमाणे इक्वेशन मांडा. आता तिरकस गुणाकार करायचा. 44,000 गुणिले 100 भागिले 110. 44,000 गुणिले 100 भागिले 110. 0 0 कॅन्सल करा. 11 ने भाग द्या. 11 चोक 44. कॅल्क्युलेशन करून तुमच्या ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आली 40,000 रुपये. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आलेली आहे 40,000 रुपये. त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करा. खालच्या ओळीवर घ्या क्लोजिंग स्टॉक. सेम इक्वेशन क्लोजिंग स्टॉकचं पण मांडायचं आहे. 110 30,800 100 क्वेश्चन मार्क. 110 30,800 100 क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 30,800 भागिले 110. कॅल्क्युलेशन करताना 0 कॅन्सल करा. कुठला पण एक 100चा करा किंवा 30,800चा करा आणि 11 ने भाग द्या. 11 1 11 11 2 22. खाली उरले 8. समोरचे 8 घेतले म्हणजे 88. 11 8 88. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलं 28,000. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आली 40,000 आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आली 28,000. बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये आणि आजच्या प्रॉब्लेम मध्ये फरक एवढाच आहे की कालच्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉक 90%ला व्हॅल्यू झाला होता आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉक 10% अबव कॉस्टला व्हॅल्यू झालेला आहे. आपण स्थिर किंमत 100 मानतो आणि मग 10% अबव म्हटल्यावर 100 मध्ये आपण 10 ऍड केले आणि इक्वेशन मांडताना 110 44,000 100 किती. तिरकस गुणाकार करून ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू काढली आणि तिरकस गुणाकार करून क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू काढली. आता नेहमीप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट टाका. वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ ॲटलस ट्रेडिंग कंपनी. इन द बुक्स ऑफ ॲटलस ट्रेडिंग कंपनी ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 जून 2014. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 जून 2014. 30 जून 2014. 4 कॉलम करा ट्रेडिंग अकाउंट साठी. ट्रेडिंग अकाउंट साठी 4 कॉलम करा. आता पोस्टिंगला आपण सुरुवात करू. बघा पोस्टिंग करताना जो आपण ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक जो घेणार आहोत तो ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपण प्रॉब्लेम मधला नाही घेणार आहोत. तर जो वर्किंग नोट मध्ये आपल्याला दिलेला आहे तो ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपण पोस्टिंगला घेणार आहोत.
सर्वांचं ट्रेडिंग अकाउंट आखून झालेलं असेल बघा. आपण आता पोस्टिंगला सुरुवात करू. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला ओपनिंग स्टॉक घ्या. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला ओपनिंग स्टॉक घ्या. टू ओपनिंग स्टॉक जो आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे तो घ्या. अमाऊंटच्या कॉलमला आउटरला ₹40,000. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये देताना 44,000 दिलेला आहे, परंतु आपण घेताना जो वर्किंग नोट मधला आहे तो घेत आहोत. त्यानंतर परचेसेस घ्यायचे आहेत आपल्याला. ट्रेडिंगच्या डेबिटला पण परचेसेस आपण इनरला घेत आहोत, कारण की परचेसेसवर ऍडजस्टमेंट आहे रिटर्नची. रिटर्न्स आपण परचेसेस मधून लेस करणार आहोत. बघा, ट्रेडिंग अकाउंट आपण आखलेला आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक ₹40,000 घ्या. त्यानंतर परचेसेस इनर कॉलमला घ्या 51,800. त्यातून रिटर्न्स लेस करा. तुम्ही फक्त लेस रिटर्न्स लिहिलं तरी चालेल किंवा रिटर्न आउटवर्ड लिहिलं तरी चालेल. ₹800 लेस करा. आउटरला 51,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड ₹9,000. ही जी आपण इन्फॉर्मेशन पहिल्या ट्रेडिंगला टाकतोय ती सगळी इन्फॉर्मेशन 30 जून 2014 पर्यंतची आहे. त्यानंतर क्रेडिट साइडला बाय सेल्स 90,700 इनर कॉलमला घ्या. त्यातून रिटर्न्स लेस करा. लेस रिटर्न्स म्हणा किंवा लेस रिटर्न इनवर्ड लिहिलं तरी चालेल. रिटर्न्स आहेत ₹700, ते लेस करा. लेस करून आउटरला फिगर दाखवा ₹90,000. ओपनिंग स्टॉक डेबिटला घेतला. त्यानंतर परचेसेस इनरला घेतले. त्यातून रिटर्न्स लेस केले. आउटरला फिगर दाखवली ₹51,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड ₹9,000 ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवले. सेल्स क्रेडिटला ₹90,700 इनरला घेतले. त्यातून रिटर्न ₹700 लेस केले. आउटरला 90,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जो आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे तो घेतलेला आहे 28,000. आता नेहमीप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साइडची टोटल करा, ती डेबिटला मांडा. ती येते आहे ₹1,18,000. त्यातून डेबिटची टोटल म्हणजे 40,000 प्लस 51,000 प्लस 9,000 म्हणजे ₹1,00,000 मायनस करा. बॅलन्सिंग फिगर जे तो आहे आपला ग्रॉस प्रॉफिट, तो आलेला आहे ₹18,000. ग्रॉस प्रॉफिट 18,000 कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट आपण काढलं. जेवढी इन्फॉर्मेशन 30 जून 14 पर्यंतची होती तेवढी सगळी इन्फॉर्मेशन पहिल्या ट्रेडिंग अकाउंटला नोंदवली आणि बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट काढलं. फर्स्ट स्टेप आपली इथे कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करतोय. हेडिंग द्या कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. फॉर्म्युला लिहा ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ₹18,000 अपॉन ₹90,000. 18,000 ग्रॉस प्रॉफिट आहे. 90,000 सेल्स आहेत. सेल्स घेताना इनर कॉलमचे नाही घ्यायचे, तर रिटर्न्स लेस करून जे आलेले आहेत आउटर कॉलमला ते घ्यायचे. गुणिले 100 इंटू 100. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर येते 20%. 0 0 मी कॅन्सल केलेले आहेत आणि इकडचे 4 शून्य वरचे 3 आणि 100तला 1 शून्य कमी केला. 9 ने भाग दिला. 9 दुने 18 वरचा 0 म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला 20%. खालच्या ओळीवर लिहा ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू 20%. सेकंड स्टेप आपली कंप्लीट झाली. ग्रॉस प्रॉफिटचा रेट आपण कॅल्क्युलेट केला. ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स या दोनही फिगर्स
आपण पहिल्या ट्रेडिंग अकाउंटच्या घेतलेल्या आहेत. 18,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट आपल्या पहिल्या ट्रेडिंग अकाउंट मधून आलेला आहे. त्याचप्रमाणे सेल्स सुद्धा आपण पहिल्याच ट्रेडिंग अकाउंटचे घेतलेले आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन करून ग्रॉस प्रॉफिट रेट आला 20%. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण घेतोय मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट, त्याला तारीख टाका 1 जुलै 2014 टू 31 डिसेंबर 2014. तारीख पुढची नाही समजली तर टू द डेट ऑफ हायर लिहिलं तरी चालेल. आता ह्या ट्रेडिंगला मागचं क्लोजिंग तो पुढचं ओपनिंग, या रूल नुसार ओपनिंग स्टॉक घ्या 28,000 रुपये. ओपनिंग स्टॉक 28,000 रुपये. त्यानंतर परचेसेस, सेल्स, कॅरेज इनवर्ड आणि रिटर्न्स, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न हे आपल्याला दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण घेतोय. टू परचेसेस 32,400 रुपये इनर कॉलमला, 32,400 इनर कॉलमला, लेस रिटर्न्स 400, 400 वजाबाकी करून आउटरला 32,000. त्यानंतर सेल्स घ्या 50,800 इनर कॉलमला, त्यातून रिटर्न्स लेस करा 800 रुपये, आउटरला 50,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड दाखवा डेबिट साइडला 4,000, 4,000 रुपये. आता ह्या ट्रेडिंगला एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती. परचेसेस दिलेले होते, रिटर्न टू सप्लायर होते, रिटर्न फ्रॉम कस्टमर दिलेले होते, सेल्स होते आणि कॅरेज इनवर्ड होते. ओपनिंग स्टॉक आपण मागचा क्लोजिंग तो पुढचं ओपनिंग या रूल नुसार घेतलेला आहे. मग ह्या ट्रेडिंग अकाउंटचे आपण डेबिट साइड अगोदर कंप्लीट करणार आहोत. डेबिट साइड कंप्लीट करण्यासाठी ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट कॅल्क्युलेट केलेला आहे आपण सेकंड स्टेप मध्ये, त्या ग्रॉस प्रॉफिटच्या रेट वरून तेवढे पर्सेंटेज आपण सेल्स वर कॅल्क्युलेट करतोय. म्हणून डेबिट साइडला घ्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन इन ब्रॅकेट 20% ऑन सेल्स ऑफ ₹50,000. 20% ऑन सेल्स ऑफ ₹50,000. आता आपण जी सेल्सची फिगर घेतलेली आहे ती ह्याच ट्रेडिंग अकाउंट मधली आउटर कॉलमची घेतलेली आहे 50,000. 50,000वर 20% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करून अमाऊंट आली 10,000 रुपये. ती डेबिट साइडला मांडा. आता डेबिट साइडची टोटल करा. डेबिट साइडची टोटल 28,000 प्लस 32,000 प्लस 4,000 प्लस 10,000 यांची टोटल आली 74,000. 74,000 टोटल आली. ती क्रेडिट साइडला मांडा 74,000. त्यातून डेबिट साइडचे 50,000 रुपये लेस, क्रेडिट साइडचे 50,000 रुपये लेस करा. जी बॅलन्सिंग फिगर येईल ती येईल क्लोजिंग स्टॉक. तो आला आहे 24,000 रुपये. कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपण काढलं. मागचं क्लोजिंग तो पुढचं ओपनिंग घेतला. परचेसेस मधून रिटर्न्स लेस केले, आउटरला दाखवले. सेल्स मधून रिटर्न्स लेस केले, आउटरला दाखवले. त्यानंतर कॅरेज इनवर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेले होते ते नोट डाऊन केले. आणि डेबिट साइडला ग्रॉस प्रॉफिट जो कॅल्क्युलेट केलेला आहे आपण तो 20% ऑन सेल्स, 50,000वर 20% 10,000. डेबिट साइडची आपण टोटल केली, ती क्रेडिटला मांडली आणि त्यातून क्रेडिटचे 50,000 रुपये मायनस करून क्लोजिंग स्टॉक 24,000 कॅल्क्युलेट केला. ही आपली झाली तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करतो. त्यालाच आपण स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर देखील म्हणतो. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला क्लोजिंग स्टॉक अगोदर घ्या. व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक ₹24,000 जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यातून स्टॉक सॅल्वेज किंवा स्टॉक सेव्ड वजा करायचा आहे जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज और स्टॉक सेव्ड ती दिलेली आहे 4,000, 4,000 रुपये. 24,000तून 4,000 लेस करा. तुमची जी बॅलन्सिंग फिगर येईल ती येईल लॉस ऑफ स्टॉक. ती आलेली आहे 20,000. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक ₹20,000. 20,000 रुपये तुमचा लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट झालेला आहे. ही आहे आपली चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये आपण क्लोजिंग स्टॉकची जी फिगर येईल त्या व्हॅल्यू मधून सॅल्वेज स्टॉक मायनस करतो
आणि बॅलन्सिंग फिगर जी आहे ती स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करतो. आता 5वी स्टेप, पॉलिसीची अमाऊंट दिलेली असल्यामुळे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज amount of insurance claim is equal to sum insured upon value of stock to the date of fire, that is closing stock, into loss of stock. फॉर्म्युलामध्ये किमती टाका. सम इन्शुअर्ड म्हणजे पॉलिसीची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 21,000 21,000 रुपये अपॉन क्लोजिंग स्टॉक 24,000 इंटू लॉस ऑफ स्टॉक 20,000. कॅल्क्युलेशन करा, 0 0 कॅन्सल करा आणि भाग द्या. कॅल्क्युलेशन करून तुमचा जो नेट क्लेम आहे किंवा अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम आहे तो येतोय ₹17,500 17,500 रुपये 17,500 रुपये. खालच्या ओळीवर पुन्हा लिहा, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹17,500. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹17,500. या प्रकारे आपला ॲटलस कंपनीचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.